शालू नाच नाच ना शालू नाच, शालू नाच काय नाच काय नाच काय शालू नाच. त्यावेळी डुईट गाणं कोणाचं नव्हतं. डुईट गाणं हे पुण्यातून फक्त साजन विशालचं. म्हणजे माझ्यासोबत अशा काही गोष्टी घडल्या होत्या, माझा लोकांबद्दलचा विश्वास उडाला. प्रत्येक गाडीवरती आमच्या प्रोडक्शनच्या साजन विशालच नाव आहे. आपल्या जर अपेक्षा आपण ठेवल्या नाहीत ना जास्त, कधीच आपण कलह होऊ शकत नाही. की त्यांच्या पाठीमागच फिरावं लागायचं, मला काम द्या. दिवस दिवस बसवायचे म्हणे याला की तुझं गाणं करूया, तुझं गाणं करूया, तुझं गाणं करूया. अवस्था त्याला कळतंय तुझं गाणं आज नाही होणार, 2 दिवसांनी. गीतकार म्हणून नाव दुसऱ्याच, संगीतकार म्हणून नाव दुसऱ्याच. माझ्याकडून एखादं गाणं गाऊन घेतलेलं असायचं, ते गाणं तर त्या सीडी मध्ये नसायचं. तर तुम्ही फुटपाथवर झोपलोय. अरे किती बजे रे बाबा, 4 बजे, उपाशीचे आहे, बाकरी तुकडा लिखूच्या. वडील वारल्यानंतर कशी अचानक परिस्थिती बदलते, घरचे कसे म्हणजे माझे सगळे नातेवाईक वगैरे कसे बदलतात, हे सगळं पाहिलेलं आहे मी. मेरा लाड़ी कौन सा सरवाड़ी को लेके जाओ क्या, मैं तुझसे मिलने आ जाओ क्या, न भूल में रेडियो बजाओ क्या, मैं तुझसे मिलने आ जाओ क्या, न भूल में रेडियो बजाओ क्या. क्या बात आहे. बरं, हा माहोल बघून तुम्हाला कळत असेल की आपण आहोत बजाओ रेडिओच्या ऑफिस मध्ये आणि मराठी पॉडकास्ट सुरू झालेले आहे. ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी की बजाओ रेडिओ बऱ्याच वर्षांपासून वेगवेगळ्या रिजनल लँग्वेजेस मधून आपल्या भेटीला येत आहे आणि आता मराठीमध्ये हे सुरू झालेलं आहे. आणि मराठी पॉडकास्टचा आजचा हा आपला एपिसोड आहे आणि माझ्या सोबत मराठी कला विश्वामधली एक अशी जोडी आहे ज्यांच्या गाण्यांवर आपण सगळे थिरकलेलो आहोत. म्हणजे बोल में हलगी बजाऊ क्या, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. ही गाणी आपण डोक्यावर घेतलेली आहेत आणि माझ्यासोबत सध्या आहेत साजन आणि विशाल. खूप खूप स्वागत आहे तुमचं बजाओ रेडिओवर. नमस्कार. बरं, माझा पहिला प्रश्न आहे तुमच्या थ्रू आउट जर्नी बद्दल मला जाणून घ्यायचंय. एवढी सुपर्ब आणि हिट गाणी तुम्ही दिलेत त्याबद्दल पण मला जाणून घ्यायचंय. पण आधी तुमच्या जोडीबद्दल बोलूयात. तुम्ही दोघं एकत्र कसे आलात आणि ही जर्नी कशी सुरू केलीत? मला वाटतंय 2002 पासून आम्ही सुरुवातीला वेगवेगळे कार्यक्रम करायचो. लावणी असेल किंवा काही माझे धार्मिकचे कार्यक्रम असतील. विशाल त्यावेळी लावणीचे शो करायचा, मी धार्मिकतेचे शो करायचो. त्यावेळी रात्री अपरात्री मला तर फोन येतच होते की बाबा मी तुमचं हे गाणं ऐकलं, तुमचं हे कॅसेट आणलं, मी ह्या देवाला गेल्यानंतर ती सीडी घेतली. तसा मला एकदा रात्री 2:15 वाजता फोन आला होता, 2002 साली ना, की नमस्ते. हा नमस्ते, बोला. मी विशाल चव्हाण बोलतोय, गायक. म्हणलं अरे बापरे. अहो म्हणलं मी विशाल मीच तुम्हाला फोन करणार होतो की तुमचं मी एक गाणं ऐकलं रमाईचं, बाबासाहेब आंबेडकरांचं एक गाणं होतं. ते रमाईचं गाणं मला फार आवडलं आणि मी तुम्हाला फोन करणार होतो विशाल. तर तिकडून मला विशालचा रिप्लाय असा आला होता की दादा मी एक तुमचं गाणं ऐकलं आणि त्या गाण्याचा प्रचंड मोठा दिवाना झालोय मी आणि त्यासाठी मी तुम्हाला फोन केला आणि माझी इच्छा आहे की आपण एकदा समोरासमोर दोघांनी भेटलं पाहिजे. काम एका इंडस्ट्रीमध्ये करतोय पण समोरासमोर आपली भेट नव्हती कधी. म्हणलं अरे वा, माझी तर तुमच्यापेक्षा जास्त इच्छा आहे म्हणलं तुम्हाला भेटायची, कारण ते गाणं मला इतकं आवडतं. त्यानंतर आम्ही बालगंधर्वला पुण्यामध्ये भेटलो. बालगंधर्वला भेटल्यानंतर जो काय मग आम्ही त्यावेळीपासून जे एकत्र आलो, दोघांची मन जुळाली आमची, की तिथून पुढे मग आम्ही काम एकत्र असेल, मैत्री तिथून तेवढी स्ट्रॉंग झाली. तसं मग आम्ही इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एकत्र दोघं जण आलो त्यावेळी 2002 सालाला. ते गाणं मला इतकं आवडलं होतं कारण मी जसं सांगितलं की मी लाईव्ह शो करायचो, लावणीचे असोत, ऑर्केस्ट्रा असोत, छोटे मोठे लोकदारीचे असोत, एकदम छोट्या ह्याच्यापासून सुरुवात केलेली आहे प्रवास असा. तर ते ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम करायचो त्यावेळेस त्या कार्यक्रमाच्या साऊंड चेकिंगला हे गाणं वाजायचं. गाणं फार सुंदर होतं. म्हणजे त्या गाण्यातला जो आशय होता तो फार होता की दुनिया खऱ्याची नाही. त्या गाण्याचा विषय दुनिया खऱ्याची नाही. मग त्यावेळेस माझ्या मनामध्ये म्हणजे माझ्यासोबत अशा काही गोष्टी घडल्या होत्या की माझा लोकांबद्दलचा विश्वास उडालेला होता. लोकांबद्दलचा विश्वास उडालेला नेमकं हे गाणं मी त्या काळात ऐकत होतो सारखं. आणि दररोज कार्यक्रम असायचे. आता गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आणि इतर यात्रा उत्सव असायचा आणि दररोज
त्या साऊंड वाल्याला काय गाणं आवडायचं मला माहित नाही, त्याच्यासोबत मी तसंच काहीतरी घडलेलं असावं असं मला वाटतं, धोका दिलेला असावा, त्यामुळे तो गाणं ते ऐकत होता. तीच परिस्थिती माझी होती. मला ते गाणं मी सारखं ऐकायचो साऊंड चेकिंगला. तर मी म्हणलं यार हे गाणं आहे कोणाचं राव, किती छान लिहिलंय. तर आणि त्याच्या अंतरे पण इतके छान लिहिलेले, हे गाणं कोणाचं आहे असं मी शोध काढला. तर शोध मला एका माझ्या मित्राने सांगितलं, संदीप मस्की त्याचं नाव आहे. तो म्हणला अरे मुलगा आहे, नवीनच आहे आणि फार छान गातो. आणि त्यात त्यांनी हे गाणं, साजन बेंद्रे त्याचं नाव आहे, त्यांनी हे गाणं गायलेलं आहे. मी म्हणलं अरे साजन बेंद्रेचा मला नंबर मिळेल का. मग मला साजन बेंद्रेचा नंबर संदीप मस्केने दिला. संदीप मस्केने जसा नंबर दिला, कार्यक्रम आता कार्यक्रम संपला. ज्या दिवशी त्यांनी मला नंबर दिला त्या दिवशी कार्यक्रम संपला आमचा 1 वाजता. सगळं आवरून वगैरे वाजले 1:30 पावणे 2. मग मी लगेच फोन लावला साजन बेंद्रेला. म्हणलं बाबा असं असं आहे. आणि माझं त्याच्या आधी एक रेकॉर्डिंग झालं होतं, ते बी त्याने ऐकलेलं मला नव्हतं माहिती. म्हणजे तो माझं गाणं ऐकतोय, मी त्याचं गाणं आवडीने ऐकतोय. हे आमचं बॉन्डिंग म्हणजे हे नैसर्गिक बॉन्डिंग आहे. असं नाही की बाबा मला तुझी गरज आहे, तुला माझी गरज, मग आपण एकत्र होऊ आणि मग काम करू, असं नाही झालेलं. हे नैसर्गिक बॉन्डिंग घडून आल्याने एकदा भेट झाली आमची आणि तिथून आमचा प्रवास चालू झाला वेगवेगळ्या गाण्यांचा. मस्त मस्त. मला त्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायचंय की कसं सुरुवात केली, पहिलं गाणं कोणतं होतं सोबत, आणि आतापर्यंतची जर्नी टप्प्याटप्प्याने तुम्ही सांगू शकलात तर. सुरुवातीला सीडीच्या काळामध्ये मी होतो. त्यावेळी सीडी व्हीसीडी मार्केटला, त्यावेळी माझ्या भरपूर सीड्या मार्केटला होत्या. देवीची येडेश्वरी येरमाळा असेल, तुळजापूर असेल किंवा मांढरची काळूबाई, तर ह्या धार्मिकतेवरची माझी गाणी कॅसेट भरपूर असल्यामुळं मी ऑलरेडी होतो तिथं स्टँड. त्याच्यानंतर मग आमची बॉन्डिंग चांगली झाली, आमची मैत्री झाली. आमच्या दोघांचं ठरलं की आपण काहीतरी एकत्र दोघांनी केलं पाहिजे. तुम्ही ऑलरेडी तुमच्या परीने काम करताय, मी माझ्या परीने काम करतोय, पण आपण दोघांनी एक गाणं केलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे म्हणजे विशाल आपण करूया गाणं. ही कल्पना कोणाची? यांची, विशालची. बर. की वेगळी वेगळी गाणी, तुम्ही गाणी गाता, मी गाणी गातो, पण आणि त्यावेळी डुएटचा जमानाही नव्हता. जो आता आमच्या काळापासून जो लोकगीताचा ट्रेंड चालू झाला, त्यावेळी डुएट गाणं कोणाचं नव्हतं. डुएट गाणं हे पुण्यातून फक्त साजन विशालच. लोकगीतांमध्ये ट्रेंड त्याच्या आधी कोणाची झाली नव्हती. लोकगीतांमध्ये ड्युएटचा ट्रेंडच आम्ही आणला. त्यावेळी पुढे सगळ्यांनी केले, करायचं एक गाणं करायचं ठरलं. मग त्यावेळी आम्ही बरीच कल्पना चालवली आणि एक गाणं बनवलं. आणि त्या गाण्यापासून लोकगीतामध्ये साजन विशाल नावाचा जन्मच झाला. आणि ते गाणं होतं, केला या डीजे मी चालू, नको धिंगाणा असा तू घालू, जवानाचा या लागली शालू, पोर स्वरडी झाली चालू, शालू नाच नाच ना, शालू नाच, शालू नाच गे नाच गे नाच गे, शालू नाच. शालू नाच ह्या गाण्यापासून एवढ्या काय मग महाराष्ट्रात आणि देशात आम्ही शालू नाचवल्या, लोकांनी डोक्यावर घेतलं म्हणजे अक्षरशः. नक्कीच. तिथून मग एक टर्निंग पॉइंट साजन विशाल नावाला मिळाला. म्हणजे ते गाणंच होतं ते की तो एक टर्निंग पॉइंट होता की नाव देताना कसं झालं तुम्हाला सांगतो. गाणं केलं आम्ही, हे गाणं केलं, अजून बाकीची पण गाणी केली होती. 4-5 गाण्यांचा आम्ही हेच केला होता, अल्बमच केला होता. 5 गाणी होती त्याच्यामध्ये. त्यात 4 गाणी, 2 गाणी यांनी गायली होती, 2 गाणी मी गायली होती, म्हणजे सिंगल, आणि 1 गाणं दोघांनी एकत्र गायलं होतं. आणि ते गाणं आम्हाला इतकं आवडलं, काय माहिती त्याच्यामध्ये काहीतरी स्पार्क होता, काहीतरी किक होती त्याच्यामध्ये. ते गाणं आम्हाला आवडलं म्हणलं. आणि त्यावेळेस युट्यूब आहे ना, युट्यूब असं युट्यूब वाढायला लागलं होतं. युट्यूब नवीनच आलं होतं 2014 ची गोष्ट आहे ही. 2014ला ज्यावेळेस आम्ही गाणं केलं, युट्यूब नवीनच आलं होतं आणि वाढायला लागलं होतं. युट्यूबवर बरीच गाणी येत होती. म्हणलं आपण ह्या गाण्यावर जरा थोडस कष्ट घेऊयात म्हणलं. म्हणून आम्ही एका मोठ्या नामवंत कंपनीमध्ये हे गाणं घेऊन गेलो आणि त्यांना ऐकवलं. त्यांना सुद्धा फार आवडलं.
मग त्यांनी गाणं ऐकले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याच्या गाण्यामध्ये त्यांच्या पद्धतीने चेंजेस करून घेतले, त्याला अजून चांगलं बनवलं, अजून फुलवलं, दोघांकडून अजून 2-3 वेळा गाऊन घेतलं. मग आता त्यानंतर आला विषय थंबनेल. थंबनेल कोणाला माहितीये? आता आपल्याला सगळ्यांना माहितीये थंबनेल काय असतं काय नाही. त्यावेळेस थंबनेल काढायचं. थंबनेल म्हणजे कंपनीमध्येच थंबनेल काढणार होते, त्यांचा डिझायनर बसला होता. थंबनेल कसं करायचं, थंबनेल कसं करायचं, थंबनेल म्हणजे काय रे भाऊ, थंबनेल म्हणजे काय भाऊ, मलाच काय माहित नाही थंबनेल. मग थंबनेल त्या सरांना विचारलं, म्हणलं थंबनेल म्हणजे काय? अरे थंबनेल म्हणजे काय असतं की तुमचं जे गाणं आहे त्या गाण्याची एक प्राथमिक माहिती की बाबा गाण्याचं नाव काय किंवा काय विषय दिली जाते. मग त्या गाण्याचं अंतिम संगीत कोणी दिलंय, त्याचं गाणं कोणी लिहिलंय, हे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात लिहायच्या असतात. अशा बरोबर मग ते नाशालो नाच तुम्ही लिहा म्हणलं गाण्याचं नाव, आणि त्या खाली संगीतकार गायक आम्हीच गायलंय म्हणलं. कसं काय लिहितात? मग थोडासा आम्ही थांबलो. वेगवेगळे नाव लिहिण्यापेक्षा साजन आपण एकत्र नाव लिहू. आम्हाला माहित नव्हतं की पुढे जाऊन ह्याचं फार होणार आहे, काय माहित नव्हतं. आपण काय करू, दोन साजन बिंद्रे वेगळं, विशाल चव्हाण हे वेगळं लिहिण्यापेक्षा आपण हे नाव एकत्र घेऊया. साजन विशाल हे नाव आम्ही त्या थंबनेलवर पहिल्यांदा दिलं. हे नाव जे चिटकलं साजन विशाल, ते अजूनपर्यंत आजपर्यंत एवढी आम्ही गाणी करतोय. असंच आहे. साजन विशाल हे फक्त गाण्यापुरतच मर्यादित नाही राहिलं, तर येऊन आमच्या आयुष्यामध्ये फक्त जे काय प्रॉपर्टी असते, आपली प्रॉपर्टीवरती जे नाव असतं, घराचा सातबारा असेल किंवा काय असेल, तर तिथंच फक्त आमचं नाव वेगळं वेगळं येतं. नाहीतर आमच्या गाड्या असू दे, ते प्रत्येक गाडीवरती आमच्या प्रोडक्शनच्या साजन विशालच नाव आहे. घरांवरती नाव साजन विशालच आहे. की मी बाबा माझा बंगला आहे, मी कसं वेगळं नाव टाकू? नाही, तर माझ्या बंगल्यावर सुद्धा साजन विशालच आहे, त्याच्या फ्लॅटवर सुद्धा साजन विशालच आहे, आमच्या गावाकडच्या घरांवरती सुद्धा साजन विशालच आहे. स्टुडिओचं नाव आमच्या कोल्हापूरमध्ये जे स्टुडिओ इचलकरंजी, त्या स्टुडिओचं नाव सुद्धा साजन विशालच आहे. तुम्ही आता सुद्धा गुगलला सर्च करा साजन विशाल स्टुडिओ इचलकरंजीचा, तुम्हाला डायरेक्ट मॅप येईल. प्लस आमचं कुठेही आम्ही ज्या ज्या ठिकाणी वायफाय घेतो, वायफायला सुद्धा नाव द्यावं लागतं. आम्ही हे नाव आज कामापुरतं मर्यादित नाही राहिले, ते रिअल लाईफ मध्ये सुद्धा तसंच कंटिन्यू झालंय. 20 वर्ष आम्ही हे खूप मस्त. माझा पुढचा प्रश्न तोच होता की दोन मित्र एकत्र येतात तेव्हा कुठेतरी एकटा सुद्धा विषयावर दुमत नाही. काय म्हणजे समजा नाही का बाबा, एखादं मत दुमत असतं की मला पटलं नाही ना, ठीक आहे, पटलं नाही, मी बोलतच नाही. एवढ्या 20 वर्षात एक पण भांडण नाही, सगळे आश्चर्य, सगळ्यांची तोंडात बोट, सगळ्यांच्या तोंडात बोट, एकदाही भांडण नाही, एकदा काय नाही. विचारशैली अशी झाली का नाही की एखादी गोष्ट की साधारण आपल्याला बाबा एखाद्या ठिकाणी जेवायला जायचं, तिथलं जेवण मला आवडत नाही, पण सांगितलं की विशाल जर म्हणला की चला तिथे जेवायला जायचंय, तर मी विशालला बोलत नाही की मला तिथलं जेवण आवडत नाही, तुला आवडते ना बाबा, चल तर चल. तर एवढ्या विश्वासाने आम्ही ही मैत्री पाळलेली. हे करायचं. आता समजा मला नसेल पटत, तर मी नाही म्हणत की मला नाही पटत, त्याला पाहिजे ना चला, त्याचं बी तसंच असतं, ह्याला पाहिजे ना चला. क्या बात आहे, म्हणजे हीच खरी मैत्री खरंच आपण. त्यामुळे भांडण होत नाही. मी सगळ्यांना सांगतो, या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सांगतो की आपल्या जर अपेक्षा आपण ठेवल्या नाहीत ना जास्त, तर कधीच आपण कलह होऊ शकत नाही. बरोबर. त्याला पाहिजे ना, ठीक आहे तुझ्या पद्धतीने, पुढच्या वेळेस तो पण माझ्या पद्धतीने वागतो ना, कारण त्याला माहित असतं की हा माझ्या पद्धतीने वागले, आता आपल्याला पण वागायचं. त्यामुळे भांडणच कधी विषय. खूप सुंदर मेसेज दिलाय खरंच. मग मला पुढचा प्रश्न हा होता की कला विश्वामध्ये जेव्हा आपल्याला टिकून राहायचं असतं किंवा आपल्याला जेव्हा एक यश मिळतं ना, त्या थ्रू आउट जर्नीमध्ये आपण बरंच काही कॅमेरा मागे, एक कलाकार जो असतो तो कॅमेरा समोर खूप आनंदी दिसतो आपल्याला, पण कॅमेरा मागे बरंच काही आयुष्यामध्ये घडत असतं, मग ते पर्सनल लेवलवर असू देत किंवा प्रोफेशनल. तुमच्या लाईफ मध्ये असं कधी काही घडलं का, किंवा एखादा असा स्ट्रगल पिरियड मध्ये आला होता का? स्ट्रगल करताना ज्यावेळी माझी सुरुवात होती, आमच्या दोघांच्या मैत्रीच्या आधी, त्यावेळी जे मी मगाशी सांगितलं की व्हीसीडीचा जमाना होता, त्यावेळी काम असं कोणीही देत नव्हतं कोणाला, की त्यांच्या पाठीमागच फिरावं लागायचं, मला काम द्या. पण ते काम मागत असताना सुद्धा त्या लोकांनी इतकं राबवून घेतलं जायचं आम्हाला
की तू एक काम कर, तू लिहितोस ना रे गाणी? हो. मग 10 गाणी लिही, तुला एक गाणं देतो गायला कॅसेटला. तर त्यावेळी मग मी 10 गाणी रात्रभर जागायचं, विचार करायचं की बाबा आपण आता गाणी करतोय तर एखादा चांगलं काय ते हिट गाणं गेलं पाहिजे. तर त्यावेळी मी गाणी लिहून त्या लोकांना द्यायची. त्या लोकांनी ते व्हीसीडी 10 गाण्यांची बनवायची. माझ्याकडून एखादं गाणं गाऊन घेतलं जायचं. पण ज्यावेळी ती सीडी मार्केटला यायची तर त्यावेळी मी बघायचो, अरे गाणी मी लिहिलेले आहेत, गीतकार म्हणून नाव दुसऱ्याच, संगीतकार म्हणून नाव दुसऱ्याच, माझ्याकडून एखादं गाणं गाऊन घेतलेलं असायचं, ते गाणं तर त्या सीडी मध्ये नसायचंच. ते इतकं वाईट वाटायचं मला ते बघून की त्यावेळेस फक्त मला असा विचार आला होता की बाबा हे आपले बस की बात नाहीये. कारण हे जुने लोक आहेत आणि हे जुने लोक काय आपल्याला पुढे जाऊन लागू देणार नाहीत. त्यावेळी मात्र मी निराश झालो होतो. पण त्याच्यानंतर ज्यावेळी मला स्वतःच्या जीवावरती एक संधी मिळाली त्यावेळी मात्र मी ठरवलं होतं की ज्या ज्या लोकांनी आपल्याला आज टाळलेला आहे, उद्या ह्या लोकांनीच आपल्याला फोन केला पाहिजे की बाबा साजन हे काम आपल्याला तुझ्याकडून करायचंय. आणि आज काही लोकांची परिस्थिती आहे, कोणाचं नाव मला घ्यायचं नाही, पण काही लोकांची परिस्थिती ही आहे की आपल्या गाण्याशिवाय त्यांचं काम पूर्णच होऊ शकत नाही. सुपर, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. असं पण ऐकलं, म्हणजे यांनीच मला सांगितलं, म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळेस की स्ट्रगल काय असतो. हा रेकॉर्डिंग क्षेत्र जे आहे, म्युझिक इंडस्ट्री, रेकॉर्डिंग म्युझिक इंडस्ट्री 2-3 प्रकारची. एक स्टेज लेवलची जी माझी होती, आणि साजननी स्ट्रगल कुठं केलेला आहे रेकॉर्डिंग क्षेत्रामध्ये. तर दिवस बसवायचे म्हणे याला की तुझं गाणं करूयात, तुझं गाणं करूयात, तुझं गाणं करूयात. रात्री 10 वाजले तरी त्याचं गाणं केलं आहे. म्हणजे 10 वाजेपर्यंत, सकाळी 8 वाजता आलेला मुलगा 10 वाजेपर्यंत बसतोय की मला एक गाणं मिळणार आहे, मला एक गाणं मिळणार आहे. 10 वाजता त्याला कळतंय की तुझं गाणं आज नाही होणार, 2 दिवसांनी. असा कित्येक वेळा तो घरी गेलेला आहे की गाणंच नाही देते, गाणंच देत नव्हते. म्हणजे असं सुद्धा स्ट्रगल असतं. मी पहिल्यांदा तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण हे सगळं तेव्हाच होतं ना जेव्हा आपल्याला कोणाचा सपोर्ट नसतो, किंवा कोणाचं तर तिथे म्हणतो ना आपण शिफारस किंवा नाव आपलं नाहीये, किंवा लोक आपल्याला ओळखत नाहीत, किंवा कोणी असं नाहीये जे आपल्याला पुढे घेऊन जाईल, आपली शिफारस करेल. त्या सगळ्यामुळे हे फेस करावं लागत होतं का त्यावेळेस? त्यावेळी प्रत्येकाला फक्त इतकंच होतं की बाबा माझ्यामध्ये, म्हणजे मी आता जेवतोय तर माझ्या ताटात कुणी नाही बसलं पाहिजे. म्हणजे कॉम्पिटिशन नको होतं. जी भाकरी आज मिळते ती फक्त माझ्यासाठी मिळते, आणि ह्याला जर माझ्या ताटामध्ये बसवलं तर माझ्या भाकरीचा वाटेकरी हा होईल. त्यामुळं त्याला पाणी आण, चटणी आण, आमटी आण, हितपर्यंत ठीक आहे, भाकर खा हितपर्यंत नाही. आणि त्या काळात तुम्ही दोघं सोबत आलात म्हणजे. आणि तसल्या काळामध्ये सुद्धा चंदन कांबळे हे नाव सुद्धा चर्चेतलं नाव आहे. आणि ऍक्च्युली ते माझे वस्ताद आहेत. ओके. आणि त्यांनी मला त्यावेळी देवीच्या क्षेत्रामध्ये माझ्या बोटाला धरलं होतं. आणि त्यांनी त्यावेळी जे काय माझ्या बोटाला धरलं ते मला सगळ्यात मोठा, म्हणजे नाही का की एखादा तहानलेला माणूस आहे आणि त्याच्या समोर अचानक समुद्र आलेला आहे, आणि तो ही पिण्यालायक पाण्याचा समुद्र. क्या बात है. तर तसा पिण्यालायकचा समुद्र म्हणून माझ्यासमोर चंदन कांबळे त्यावेळी उभा राहिले. आणि मग आतापर्यंत मी अजून पाणीच पितोय. क्या बात आहे, क्या बात आहे. तुमच्या आयुष्यात असं कोणी होतं का? माझं स्ट्रगल तर खतरनाक स्ट्रगल आहे. म्हणजे माझे वडील 2004ला वारले. माझं शिक्षण शाळेत भरपूर हुशार, कॉलेजमध्ये दुसरा आलो, 81% मार्क. कॉलेज म्हणजे कोणचं कॉलेज? आपलं महानगरपालिकेचं. तिथं माध्यमिक, उच्च माध्यमिक असं सगळं. 12वी माझी 1 नंबर मी पास आलो. कॉलेजमध्ये दुसरा आलो, 81% पडले होते. माझा पेपर होता इकॉनॉमिक्सचा. म्हणजे 81% मला महिन्याभराने कळालं, पण इकॉनॉमिक्सचा पेपर होता. शुक्रवारी ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्सचा पेपर झाला, आणि शनिवारी आणि रविवारी सुट्टी होती. शनिवारी माझे वडील वारले. 2004ची गोष्ट आहे. शनिवारी माझे वडील वारले, दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. म्हणून मी म्हणजे टेन्शन नव्हतं मला. पण माझे काका त्यांनी मला म्हणले, बघ तुझं शाळेमध्ये तू हुशार आहे, सगळं आहे, पेपर हा शेवटचा राहिलेला आहे इकॉनॉमिक्सचा, तो पेपर दे. मी पेपरला जाणार नव्हतो, पण धम्माचे वडील मला पेपरला घेऊन गेले.
मला पेपरला घेऊन गेले, म्हणले हा पेपर दे. मी पेपर लिहिला आणि घरी आलो 1 महिन्याने. सगळ्यात जास्त मार्क मला इकॉनॉमिक्स मध्ये पडले होते. 100 पैकी 83 मार्क मला इकॉनॉमिक्स मध्ये पडले होते. पण पप्पा वारल्यानंतर मला फार हे करावं लागलं, मला शिक्षण सोडावं लागलं. म्हणजे कसा बसा मी बाहेरून करत FY SY दिली, TY मला काय करता आलं, पूर्ण ग्रॅज्युएशन पूर्ण करता आलं नाही. आणि त्यानंतर मला एक वडील वारल्यानंतर ज्या गोष्टी म्हणजे फेस करावं लागतात ना, सगळ्यांनाच करावं लागतात, त्या आम्ही पण फेस केलेल्या आहेत. की वडील वारल्यानंतर कशी अचानक परिस्थिती बदलते, घरचे कसे म्हणजे माझे सगळेच नातेवाईक वगैरे कसे बदलतात, हे सगळं पाहिलेलं आहे मी. मग मी कामाला लागलो, काय पडेल ते काम करायचो मी. आमच्या इथे एक WNS म्हणून एक छोटासा एक कंपनी होती, त्यामध्ये पण मी ऑफिस बॉयचं काम केलं. नंतर मला ऑफिस बॉयचं काम करत असताना केटरिंगच्या कामाला जायचं, लग्नामध्ये जेवण वाढवायचं, सगळं करायचं. त्यानंतर मला हे कलेचं वेड लागलं तर मी काम पण करत नव्हतो ह्या वेळामुळे. कामाचं हे राहत नाही. मग माझे आणि माझ्या मम्मीचे क्लॅशेस व्हायला लागले. मग मी जास्त घरापासून लांब होत चाललो. ह्याच्यामुळे लांब होत चाललो तर मी फुटपाथवर झोपलोय. त्या काळात मला माहितीये मी कुणाचा आधार घेतलाय, मला माहितीये. फुटपाथवर झोपले, रस्ते झाडलेत. एक महानगरपालिकेची एक स्कीम आली होती ना का, की काम करायचं असेल तर टेम्पररी कामाला घ्यायचे, रस्ता झाडायचा. ते बी केलेलं आहे मी. म्हणजे अशी बरीच परिस्थिती झेलली मी. त्यानंतर लाईव्ह शोच्या ह्याच्यामध्ये जसं याला गाणं देत नव्हते ना, तसं स्टेजवर तर कार्यक्रमाला नेले दादा, कार्यक्रमाला नेले. 100 रुपये पाकिट, पण गाणंच देत नव्हते स्टेजवर. जो मुख्य जो आहे ना, आता मी नाव घेत नाही कोणाचं, बरेच मोठमोठे लोक आहेत, मुख्य त्यांनीच गाणे गायचे. ते आपण फक्त कोरसच करायचा आणि पडकं सडकं कुठलं गाणं असेल ना, की जे बाबा आता त्याचा रिस्पॉन्स चांगला येत नाही लोकांचा, तसं गाणं गायचं एखादं. मग असं करत करत मी स्टेज शो मध्ये असा थोडा पैसे कमवले, थोडेफार. आणि चांगल्या मोठमोठ्या शो मध्ये मग काम करू लागलो. मी स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट केली की जर मला गाणं देत नाही ना, तर मी जास्त कसं दिसलो पाहिजे स्टेजवर, तर मी बोलायला शिकलो. मी निवेदन, आता तुम्ही किती छान निवेदन करताय, असंच निवेदन मी पण करायचो. पण याला झाले एक 8-10 वर्ष आता पूर्वी मी निवेदन करत काय, पण निवेदन करू लागलो. पण निवेदन आणि गातोय पण, म्हणून मला काम जास्त मिळू लागलं. कारण 2 माणसाचं काम एकटा माणूस करतोय. मग एका पाकिटामध्ये 2 कामं करतोय म्हटल्यानंतर ह्यालाच द्या शो. मग माझे शो वाढले, असे शो वाढले. मग लावणीचे असो, ऑर्केस्ट्राचे असो, असा माझा तो स्ट्रगल आहे. रेकॉर्डिंग लाईन मध्ये साधनचं स्ट्रगल भयानक आहे, आणि इकडे पण माझा अंगावर शहारे आणणे. खरंच अंगावर शहारे आणण्यासारखं दोघांचं सुद्धा स्ट्रगल आहे. एक असा पार्ट येतो ना की जेव्हा असं स्ट्रगल मधून आपण जात असतो ना, तेव्हा तुमच्या जागी एखादं जर कोणी अशी व्यक्ती असती जी तेवढी स्ट्रॉंग नाहीये ना, तर ती थांबते कुठेतरी, गिव्ह अप करते की नकोच करूयात आपण असं. पण एक अशी कोणती गोष्ट होती ज्याने तुम्हाला मोटिवेट ठेवलं की एवढं सगळं होऊन पण बाबा मला पुढे करायचंच आहे, मला पुढे जायचंच आहे? ती गोष्ट कोणती होती? कलेची आवड म्हणूयात, म्युझिक. माझं महत्वाचं, माझ्या आईपासून माझी आई छान गाते, फार छान. आता मी गाणं केलं, दादा गाणं केलं नाही का, माझ्या मम्मीची चाल आहे, माझ्या मम्मीने लावलेली चाल आहे. ते गाणं मी आता केलं, ते मम्मीची चाल आहे. माझी ते गाणं मला म्हणायची, ती चाल मी घेतली आणि त्याच्यावर ते गाणं केलं होतं. आणि मग साजन भेटला ना मला प्रॉब्लेम. मी मग शो करू लागलो, बऱ्यापैकी स्टेबल व्हायला लागलो. आणि त्या स्टेबल होण्या त्या वातावरणात साजनशी ओळख झाली. साजनशी जेव्हा ओळख झाली ना, मग वेगळी कालखणी मिळाली. माझे शोज कमी झाले, मी शोज बंद केले. म्हणजे आता आम्ही शोज करतो कुठले, फक्त आम्ही दोघं कार्यक्रमात. कारण शो इतके मस्त, म्हणजे त्यावेळेस घडून यायला लागलं सगळं आपोआप असं म्हणूयात आपण. दोघांची भेट झाली, मग एकत्र. मस्त. बरं, आता तुमच्या दोघांचं जे खूप गाजलेलं गाणं आहे, जे आणि मला प्रचंड आवडतं, ते म्हणजे तुझसे मिलने आ जाओ क्या, बोल में हलगी बजाओ क्या, जे आता आपण सुरुवात केली त्याने. मला त्या गाण्याबद्दल जाणून घ्यायचंय की ती प्रोसेस कशी होती, ते गाणं कसं सुचलं, ते कसं तुम्ही सुरू केलं, ती ओव्हरऑल प्रोसेस मला. आणि जे ऑडियन्स रिएक्शन आलं, कारण लोकांनी ते डोक्यावर घेतलं, तर त्यावेळेस तुमच्या भावना काय होत्या? हे गाणं सोलापूर जिल्ह्यातून ऍक्च्युली ह्याचा जन्म आहे. कारण माझं प्रॉपर गाव सोलापूर
बर. सोलापूरचाच माझा जन्म आहे. बर. आणि तिथंच शेजारी कवठे म्हणून माझ्या आईचं माहेर आहे. ही त्या गावातली बोलीभाषा आहे. म्हणजे एखादी उर्दू लोक जर बोलत असतील तर ते प्रॉपर बोलतात, पण ते खेड्यातले लोक असल्यामुळे ते उर्दू बोलताना कसे बोलायचे की जेणेकरून बाबा अरे कत्ते बजे रे बाबा 4 बजे तेरी बायको उपाशीचे आहे, भाकरी तुकडा लेकुजा, हे अशी भाषा ते आमच्या मामाच्या गावची कवठेची. तर म्हणलं चला ह्याच्यावरती जर गाणं झालं तर कसं होईल हा विचार माझ्या मनात होता. पण आमचे मोठे बंधू पण गाणं लिहितात, सागर बेंद्रे. मग आमची जरा चर्चा झाल्यानंतर तोही गेला होता, त्याची सासरवाडी इथेच आहे. आणि हे सागर बेंद्रेच्या सासरवाडीची भाषा आहे, म्हणजे हे माझ्या मामाचं गाव आणि त्याची सासरवाडी एकच. तर ही तिथली भाषा ऐकून त्याचं त्याला ते गाणं सुचलं, मेरे लाडी को सासरवाडी को लेके जाओ क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या, बोल मैं हलगी बजाव क्या. हलगी बजाव क्या हे घेण्याचं कारण बी त्याच गावाचं, म्हणजे काय त्या गावातली प्रथा अशी, कुणाचा वाढदिवस असेल गावातली हलगी असणार वाजायला, कुणाची मैत झाली असेल तर तिथं हलगीवरच नेली जाते, कुणाचं बारसं असेल म्हणजे कोणताही कार्यक्रम असो तिथं हलगीच वाजली जाते. म्हणून ते गाणं सागर भाऊन लिहिलं की मेरे लाडी को सासरवाडी को लेके जाओ क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या, बोल मैं हलगी बजाव क्या. मग रात्रीच आम्ही एक प्रोग्राम करून आळंदीमध्ये आलो आमच्या घरी. तर त्यावेळी 2:30 ते 3 वाजले असतील, त्यावेळी सागर भाऊचा फोन आला. बोले साजन अरे गाणं एक मी केलेलं आहे. म्हणलं ऐकवलं त्यानं गाणं हे, मला गाणं आवडलं. म्हणलं 1 मिनिट विशालला ऐकव. विशालकडे फोन दिला, विशालने गाणं ऐकलं. म्हणलं छान आहे गाणं. मग तू ट्रॅक करतोयस की मी करू. म्हणलं कसंही चालेल, पण हे गाणं खरंच चालण्यासारखं आहे. म्हणलं आपण एक काम करू, मी उद्या सकाळी स्टुडिओला चाललोय, तर गेले की मी बनवून घेतो, तू मला शब्द फक्त आजच्याच लिहून पाठव. तर त्यानं 2 तासामध्ये मला ते शब्द सगळे अख्या गाण्याचे लिहून पाठवले ते. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन मग ते गाणं आम्ही रेकॉर्डिंग केलं. तर ही कल्पना म्हणजे सुचण्याचं कारण म्हणजे ते सोलापूर आणि कवठे तिथली भाषा, त्या गावच्या भाषेवरती हलगी. हलगी मेन. बरं, या गाण्यावर लोकांचं जे रिएक्शन आलं ते भन्नाट होतं. म्हणजे आजही ते गाणं सगळीकडे वाजतं. जेव्हा तुम्हाला तेव्हा वाटलेलं का एवढा आपल्याला प्रतिसाद मिळेल, आणि जेव्हा तो प्रतिसाद पाहिला त्यावेळेसच्या भावना काय होत्या? त्या गाण्याबद्दल खरंच म्हणजे आता हे बघूनच तुम्हाला कळत असेल, माझ्या गावात सुद्धा हलगीच आहे. तर त्या हलगीवरती प्रेम इतकं जाण्याचं कारण की ज्यावेळी डीजेचा जमाना होता त्यावेळी हलगी बजाव क्या या गाण्याला डीजेची गरज लागली नाही कधीच. आहे असंच गाणं वाजायचं गणपती लाईनीमध्ये, मिरवणुकीमध्ये, लग्नामध्ये. आणि दुसरी गोष्ट, लोकांनी गाणं गायल्यानंतर आम्हाला वाटलं होतं बाबा चालू नाही तर नाही चालू, पण आपल्या गावाकडची भाषा आपण केली पाहिजे, ह्या हिशोबाने आम्ही ते गाणं केलं होतं. पण ते गाणं इतकं चालल हे आम्ही स्वप्नात पण कधी तो विचार केला नव्हता. आणि हे गाणं फक्त आपल्या पुण्यामध्येच नाही, मुंबईमध्येच नाही, महाराष्ट्रामध्येच नाही, भारतामध्येच नाही, तर स्वित्झर्लंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, पाकिस्तान आणि आपला इंडिया, तर इतक्या देशांमध्ये टॉपलाच वाजत होतं गाणं. आणि आश्चर्य आम्हाला कधी वाटलं सांगतो, गाणं तर वाजायला लागला, हा आनंद वेगळाच होता. पण हे गाणं ऐकून झीवाले झी न्यूज वाले कॅमेरा घेऊन घरी आलते. आश्चर्य ते वाटलं, ह्याच्या आधी पण गाणं आमचं वाजलेलं, कमी प्रमाणात वाजलं. शालू नाचायला लागली, शालू राडा राडा राडा, कसं रागानं बघतोय तुझ्या आईचा नवरा, ही गाणी वाजवू लागली होती. पण इतिहास जो रचला तो या गाण्याने रचला. इतिहास आम्हाला कधी वाटला हा इतिहास रचला नाही की तू जीवाले असे कॅमेरे घेऊन घरी आले. मी असं ते आल्यानंतर आम्हाला हे बोलत होते की पहिल्यांदा एवढा त्रास झाला म्हणले तुम्हाला हुडकायला. आमची मुलाखत जर पाहिली असेल ना तर बघा तुम्ही, असा बोलून छोटी हे आहे आता 2016. मग त्यांनी तसंच इंटरव्ह्यू घेतलेला म्हणले घ्या खाली, चला ह्याला म्हणले घ्या पेटी हातात,
क्या बात आहे. तसंच सागर म्हणून दाखवा. हनुमान दाखव म्हणून कसं काय गाणं केलं तुम्ही. क्या आम्ही तसंच म्हणतो बघा ना तुम्ही हिच्या याच्यावर बघा तुम्ही. मी असंच चेटीवर बसलोय हलगी वाजवतोय, नाही मी पेटी वाजवतोय आणि साजन हलगी वाजवते. क्या बात. तो इंटरव्ह्यू झाला व्हायरल आणि त्यांनी आमची सगळी बायोग्राफी मांडली त्याच्यामध्ये. त्या लोकांनी कसा स्ट्रगल केला. आम्ही ज्या घरामध्ये राहिलो होतो ते घर वगैरे सगळं दाखवलं क्या होतं बात है. आणि महाराष्ट्राला ती खरी परिस्थिती की आम्ही ती त्या व्हिडिओ मधून मेन कळाली असं म्हणून. कसं यांनी स्ट्रगल केला. गिरणी कामगारांची मुलं, गिरणी कामगारांची मुलं बघा त्यांची एक वेगळी धाटणी आहे आणि कलेची त्याच्यामध्ये त्यांनी गाणं बनवलं आणि ते इतकं व्हायरल होतंय जगात वाचते. त्यांनी अख्खी बायोग्राफी सगळी मांडली त्याची, व्हायरल झाली. तिथून मला समजलं की आता इतिहास घडला आणि तिथून अजून प्रोत्साहन पण मिळालं असेल. तिथून लाईफ असं टर्निंग पॉइंट चेंज एकदम चेंज डायरेक्ट. मस्तच. एकदम. दुसरं तुमचं गाजलेलं गाणं म्हणजे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. नाही, ते गाणं ऍक्च्युली करताना इलेक्शनचा माहोल होता आणि त्या माहोलमध्येच आम्ही ते गाणं केलं होतं. तो माहोल डोळ्यासमोर असल्यामुळे ते शब्दही तसे सुचत गेले की जेणेकरून बाबा हे राजकारण जर असं आहे तर कदाचित प्रेमाचं जर राजकारण आपण करायचं ठरवलं तर मग ते कसं असेल, मग प्रेमातली विधानसभा कशी असेल, प्रेमातला विरोधी पक्ष नेता कसला असेल, हे एक वेगळी थीम मांडून ते गाणं सुचलं होतं मला. क्या बात आहे, क्या बात. बरं, एक शेवटचा प्रश्न घेऊयात आपण की जसं तुम्ही दोघांनी तुमची एक स्ट्रगल जर्नी सांगितली की तुम्हाला सुरुवात करायची होती पण कुठेतरी ती करून दिली जात नव्हती किंवा तुमच्या साईडने पण हेच होतं की बऱ्याच गोष्टी घडत होत्या. युवा पिढी पण आपल्याला बरीच बघते आता आणि ते सुद्धा अशा कोणत्या ना कोणत्या तरी फेज मधून जात आहेत. तर तशा फेज मध्ये स्ट्रॉंग राहण्यासाठी किंवा तरीही पुढे येण्यासाठी त्यांना जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर काय असेल? नाही, युवा पिढी आता सध्या काम करते. युवा पिढीला सांगणं मी पहिल्यापासून सांगत आलो की बाबा कुठलाही वेळ येऊ, कुठलाही प्रसंग येऊ, फक्त जिद्द सोडू नका, जागेवरती ठाम राहा. आणि युवा पिढी आता सध्या काही लोकांची गाणी फेमस आहेत, जी नवीन नवीन आलीत पण त्यांची गाणी हिट झाली. तसेही काय माझ्या मित्रांना, माझ्या बांधवांना सांगायचंय की फुकट करू नका. कारण आमचा काळ होता ज्यावेळी की आम्ही फुकट सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण आता पैसेच आम्ही घेतो. कारण आम्ही ही ज्यावेळी हिट झालो सुरुवातीला नवीन काळामध्ये त्यावेळी सुद्धा आम्हाला हेच स्वप्न दाखवली गेली की 4 माणसांना दिसलं जातंय, हा कार्यक्रम मोठा आहे, ये एक राऊंड मारून जा, एखादं दुसरं गाणं गाऊन जा. पण तसं काहीही नसतं तिथं. नवीन पोरांच्या बी डोक्यात असते की बाबा चला आपलं गाणं हिट झालंय, आपण बी तिथे दिसतोय. ही चांगली गोष्ट आहे. ही गायकाची कल्पना चांगली आहे पण त्याला बोलवलं जिथं जातं त्या लोकांची कल्पना ही चांगली नसती. त्यामुळे नवीन पोरांना माझं सांगणं आहे की ज्यांची सुरुवात आहे त्यांनी कसलाही प्रसंग, कसलीही वेळ आली तर जिद्द सोडायची नाही. ज्यांचे दिवस चांगले आलेले आहेत त्यांनी फुकट करायचं नाही. आणि ज्यांना करायचंय, काहीतरी करायचंय, त्यांनी साजन विशालला भेटावं. क्या बात आहे, क्या बात. आणि जी मुलं काम करतायत आणि अजून काय यश मिळालेलं नाहीये किंवा काय होत नाही तर त्यांनाही सांगणं की पेशन्स सोडू नका. सगळ्यात जास्त महत्वाचे पेशन्स आहे. पेशन्स धरून राहा. तुमचं जे कष्ट आहे ते प्रामाणिकपणे काम करा. प्रामाणिकपणा पाहिजे तुमच्या कामात, तुमच्या कष्टामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे आणि तुमचं ध्येय अचूक पाहिजे. बरोबर, की माझं हे ध्येय अचूक आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला यश हे मिळणारच आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं, खूप मजा आली तुमच्या सोबत गप्पा मारून. पण आता एक मजेशीर गेम खेळायचा आहे आपल्याला. बरं, गेम सांगते तुम्हाला. आधी मी 3 शब्द सांगणार आहे किंवा 3 वस्तू सांगणार आहे, त्याच्यावर तुम्हाला ऑन द स्पॉट गाणं बनवायचंय. पण ट्विस्ट इथे आहे की याच्यामध्ये तुम्ही दोघं सोबत नाही आहात, तुम्ही दोघं वेगळे आहात. तर ज्यांना गाणं आधी सुचेल त्या वस्तूवरून त्यांना यस वाला जो आपल्याकडे हे प्लॅकार्ड तुम्हाला वर करायचंय. ठीक आहे, चालेल. तर पहिला शब्द आहे मोबाईल. ओके. पुढच्या जन्मी देवा नको मी मानव, पुढच्या जन्मी देवा नको मी मानव, मला तिच्या हातामधला मोबाईल बनव. क्या बात आहे. मला तिच्या हातामधला मोबाईल बनव. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त मस्त. बरं, पुढचा 1 आहे आणि 0 आहे. पुढचा शब्द आहे कप.
यांनी केलेलं आहे. चला. अग किती तू करती बडबड, अग किती तू करती बडबड, आता जरा तरी तू गप. अग किती तू करती बडबड बाई, आता तरी तू गप. हा घे एसटी डिजिटलचा कप, हा घे एसटी डिजिटलचा कप, हा घे एसटी डिजिटलचा कप, हा घे एसटी क्या बात आहे, डिजिटलचा कप. क्या बात आहे. मस्त मस्त सुपर. बरं, 1-1 झालेले. आता बघूया कोण टाय ब्रेकर आहे. पुढचा शब्द आहे फर्निचर. फर्निचर म्हणजे फर्निचर मधलं काय? फर्निचर मधलं सगळंच. फर्निचर हा एक शब्द आहे. फक्त फर्निचर हा हा. शब्द झाला पाहिजे का? फर्निचर मधल्या कुठल्याही वस्तू? हा, तसंही चालेल. चला. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात गॅसिंग घुसणार हाय. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात घुसणार हाय. यंदाच्या खुर्चीवर क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त सुपर. यंदाच्या खुर्चीवर साजन बसणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर सुंदर. बरं, जरी जिंकला तुम्ही असलात तरी भेटवस्तू दोघांसाठी आहे. बजाव रेडिओच्या टीम कडून तुम्हा दोघांसाठी ही छोटीशी भेटवस्तू. खूप खूप धन्यवाद आमच्याशी गप्पा मारण्यासाठी आणि बरंच काही तुम्ही खरं तर प्रेरित केलेलं आहे सगळ्यांना. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्ही पण खूप छान बोलले थँक्यू. आणि आमच्याकडून बरंच आहे तुम्ही काढून घेण्यात यशस्वी ठरला. थँक्यू सो मच. खूप छान. धन्यवाद. थँक्यू सो मच. बरं, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि तुम्हाला अजून कोणाला या पॉडकास्ट वरती पाहायला आवडेल आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि तोपर्यंत पाहत रहा बजाव रेडिओ.